बॉयफ्रेंडची हत्या केली, मृतदेह गोणीत भरून बाथरूमचा नळ चालू ठेवला, पण एका व्हॉइस मेसेजनं गेम केला. प्रियकराला ठार मारून तुकडे केले, पुरावे मिटवण्यासाठी मृतदेह भिजत ठेवला. कल्याण येथे एक अत्यंत भयानक हत्या प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात 37 वर्षीय एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरून भाड्याच्या फ्लॅटच्या बाथरूममध्ये लपवण्यात आला. त्यानंतर महिलेनं बाथरूमचा नळ चालू ठेवला, जेणेकरून मृतदेह लवकर सडून जाईल. त्या महिलेनं इतर पुरावे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना कल्याणच्या मलंग रोडवरील नीलकंठ सोसायटीतील आहे. गेल्या काही दिवसांपासून सोसायटीतील रहिवाशांना एका फ्लॅटमधून दुर्गंध येत होती. रहिवाशांनी याची माहिती मानपाडा पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा फ्लॅट बाहेरून बंद आढळला. पोलिसांनी दरवाजा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. तपासात बाथरूममध्ये एक गोण आढळली. त्यातून एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत व्यक्तीची ओळख 37 वर्षीय हमीदुल्ला इस्लाम अशी झाली. पोलिसांच्या मते मृतदेह पूर्णपणे सडला होता. त्यानंतर क्राईम ब्रँच आणि फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आले. टीमनं फ्लॅटमधून अनेक महत्त्वाचे नमुने गोळा केले, ज्यांची तपासणी सुरू आहे. प्राथमिक तपासात समोर आले की हमीदुल्लाची हत्या धारदार शस्त्रानं करण्यात आली होती. हत्येनंतर शव गोणीत भरून बाथरूममध्ये लपवण्यात आला. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आरोपीनं जाणून बुजून बाथरूमचा नळ चालू ठेवला होता, जेणेकरून वाहणारे पाणी रक्ताचे डाग आणि इतर पुरावे नष्ट करतील. या प्रकरणात सर्वात मोठे वळण तेव्हा आला जेव्हा फ्लॅट मालकाला एक व्हॉइस मेसेज मिळाला. पोलिसांच्या मते हा मेसेज हसीबा नावाच्या महिलेचा होता. तिनं कथितरित्या सांगितले की तिनं आपल्या प्रेमीची हत्या केली आहे, त्याचा शव बाथरूममध्ये आहे आणि त्याचे अंतिम संस्कार करावे. इतकेच नाही तर तिनं हेही सांगितले की बाथरूमचा नळ चालू सोडला आहे. हे मेसेज मिळताच फ्लॅट मालक तात्काळ पोलिसांकडे गेला. त्यानंतर पोलिसांनी फ्लॅटमध्ये शिरून मृतदेह ताब्यात घेतला. डोंबिवलीचे ACP सुहास हेमाडे यांच्या मते हसीबा आणि मृत हमीदुल्ला गेल्या 2.5 महिन्यापासून या फ्लॅटमध्ये राहत होते. मात्र या महिलेचा नवरा गेल्या 2 वर्षांपासून तिथेच राहत होता. तपासात समोर आले की हत्येनंतर हसीबा कोलकाता येथे पळून गेली आहे. पोलीस आता हेही तपासत आहेत की या गुन्ह्यात तिचा नवरा सहभागी तर नाही. अशी शक्यता आहे की दोघंही एकत्र फरार झाले असावेत. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेच्या अटकेसाठी एक पोलीस टीम कोलकाता येथे पाठवण्यात आली आहे.